जिसकी बदौलत भारत देश को मिला यह सम्मान है, मिला यह सम्मान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतातील असंख्य दलित पीडित शोषित जनतेला स्वाभिमानाचा मार्ग दाखविणारे, स्वतंत्रता समता बंधुता या तत्वांचा उद्घोष करणारे व त्यासाठी आपले आयुष्य वेचणारे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त शौर्य बॅच आयोजित या भीम जयंती उत्सवात त्यांच्या विचारांच्या जागृतीसाठी आम्ही आपल्या पुढे एक पथनाट्य सादर करीत आहोत. बाबासाहेबांचे विचार समजण्यासाठी आधी बाबासाहेबांना समजणे महत्वाचे आहे. तेव्हा येतम कुले जन्म मता येतम तू पुरुषम, अर्थात कोणत्या कुळात जन्माला येणार हे भाग्याच्या अधीन असते, तर आपल्या कर्माने आपले पुरुषत्व सिद्ध करणे हे आपल्या स्वतःच्या हातात असते व हे सिद्ध करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, क्रांती सूर्य, विश्वनायक, धुरंधर, शीलवंत, युगपुरुष, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय असो, विजय असो. जो भीम समझ जाएगा वो क्या ही बन जाएगा, वो क्या ही बन जाएगा, वो क्या ही बन जाएगा, लिखकर खुद की किस्मत वो भगवान बन जाएगा. वो भगवान बन जाएगा, वो भगवान बन जाएगा. बाबासाहेबांच्या विचारानुसार त्यांना फक्त भारताचे स्वातंत्र्य नको होते, तर त्यांना हवे होते विचारांचे स्वातंत्र्य. विचारांचे स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य. त्यांना नाही माहित, त्यांना माहित नाही. बघताय ना हे डॉक्टर किती प्रसिद्ध आहेत. होय, खरंच डॉक्टर खूप यशस्वी असतात. आपण आपल्या समृद्धीला पण असंच डॉक्टर बनवूया. बघ समृद्धी, आता तुला खूप अभ्यास करायचा आहे, नीट मध्ये मेरिट मध्ये यायचंय आणि असंच सक्सेसफुल डॉक्टर व्हायचे बरं का. नाही आई, मला डॉक्टर नाही, मला डान्सर व्हायचं. ठीक आहे, तुला जे बनायचं ते बन, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. प्रतिकूल लोकमताला घाबरून दुसऱ्याच्या हाताचे गुलाम न होता, लोकांनी लादलेल्या विचारांचे गुलाम न होता, जो स्वतःच्या क्षमता ओळखून निर्णय घेतो तेच खरे स्वातंत्र्य. कोई मरे ना भूख प्यास से, कोई मरे ना भूख प्यास से, इसका प्रावधान है, इसका प्रावधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. जात नाही विचारात तू धर्म नको सांगू, जात नाही विचारात तू धर्म नको सांगू, जलगड्या विषमता गावा बाहेर टांगू, जलगड्या विषमता गावाबाहेर टाकू, जलगड्या विषमता गावाबाहेर टाकू. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. भाकरीचा एक तुकडा मिळाला असता तर बरं झालं असतं. होय राव, खूप भूक लागली आहे. हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल. और आज हम कुछ गरीब लोगों की मदद करेंगे, उन्हें खाना देकर. तो चलिए दोस्तों, ये लीजिए, आप भी लीजिए. रुको 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 रुको, जरा हमें एक फोटो निकालना है. खाइए खाइए. तो गाइस, इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलना. अरे, हा व्हिडिओ काढल्याचा फायदा काय आता? अरे अजय, 60 रुपयाची खिचडी, 60 लाख व्ह्यूज, कमीत कमी आपल्या 60,000 रुपये तर भेटतील की नाही? अरे बरोबर आहे. अरे अजय, 60 रुपयाची खिचडी, 60 लाख व्ह्यूज, कमीत कमी आपल्या 60,000 रुपये तर भेटतील की नाही? अरे बरोबर आहे. भुकेल्यांना अन्न देणे हे माणुसकीचे धर्म आहे, पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा न घेता माणुसकीचा खरा धर्म पाळलाच पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणत, माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे व माणूस ही एकच जात आहे आणि माणुसकी हा एकच धर्म आहे.
इसके रचयिता भीमराव का सपना कितना अच्छा है, सपना कितना अच्छा है, सपना कितना अच्छा है। इनकी नजर में कोई यहाँ पर ना ऊंचा ना नीचा है, ना ऊंचा ना नीचा है, ना ऊंचा ना नीचा है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। मी राजनीतीमध्ये सुख भोगण्यासाठी नाही तर माझ्या दीनदलित भावंडांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आलो आहे असे बाबासाहेब म्हणायचे. पण आजकाल काय होत आहे ते आपण बघू. नमस्कार गावकरी मंडळींनो. निवडणूक येते बरं का. आपलं चिन्ह तर तुम्हाला माहीतच असेल. साहेब निवडणूक तर दरवर्षी येते पण आमच्या गावाच्या समस्याचं कधीच समाधान नाही झालं. अशा काय समस्या आहेत तुमच्या जरा सांगा बरं. साहेब आमच्या गावामध्ये रस्ते नीट नाहीत, पाण्याची टंचाई आहे आणि लाईट सुद्धा राहत नाही. फोन लाव रे. किती दिवस झाले सांगून कामं करत नाहीत काय नाहीत. हॅलो कुठं आहेस रे. ती कामं का पूर्ण केली नाहीत अजून. किती दिवस झालेत सांगून. येत्या निवडणुकीनंतर आपल्या तालुक्यात जेवढे पण गाव आहे त्यातील पाणी रस्ते व लाईटची समस्या समाप्त झाली पाहिजे आणि यावेळेस मी काहीच ऐकून घेणार नाही. समजलं का. बरं साहेब ऐकता का. सांग बरं. आमच्या इथे नेटवर्कची पण समस्या आहे. गावाच्या 1 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर नेटवर्क येतं. मग तुम्ही कॉल कसा केला सांगा बरं. मला पण कॉल करायचा आहे. काय रे रेंज नाही का? समजत नाही का तुला. असा कसा फोन लावून दिलास. अहो साहेब अशाच राजनीतिक फसवणुकीमुळे आमच्या गावाचा विकास कधी झालाच नाही. बरं मी येतो बरं का. मत द्यायला विसरू नका. जनतेच्या प्रश्नांचा यांना पत्ताच नसतो. यांचा भार फक्त निवडून येणार असतो. एकमेकांवर आरोप करणे असा प्रचार चालतो. आमच्या मागण्या प्रगती यांच्याशी काही संबंध नसतो. लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर प्रथम समाज व्यवस्थेत समता असलीच पाहिजे. अरे नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या व एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवील तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.